ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तर ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे। तर जेही विद्यार्थी रिन्यूअर असेल ते विद्यार्थी त्यांचा फॉर्म भरू शकतात। तर सर्वप्रथम तुम्हाला साईटवर यायचं आहे। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी साईटवर या। साईटवर आल्यानंतर तुम्ही तुमचे स्टार्टिंगला जर तुम्ही या अगोदर रजिस्ट्रेशन केलेले असेल या साईटवर तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता तुमच्या आयडी आणि पासवर्डनी। आणि जर तुम्ही या साईटवर नवीन असाल तर सर्वप्रथम तुम्हाला क्रिएट करायचे आहे तुमचे अकाउंट। तर रजिस्ट्रेशनचं जे ऑप्शन आहे इथून आपल्याला सर्वप्रथम आपले अकाउंट क्रिएट करून घ्यायचे आहे, म्हणजे त्यामधून तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करू शकता। तर सर्वप्रथम आयडी आणि पासवर्ड आपल्याला रेडी करून घ्यायचे आहे। तर ही जी प्रोसेस आहे ही आधार योजना ज्यामध्ये ओबीसी एनटी वाले विद्यार्थी स्कॉलरशिप घेऊ शकतात त्यांच्यासाठी आहे। आणि हीच साईट आपली स्वआधारची सुद्धा आहे। तर एकाच साईटवर संपूर्ण फॉर्म आता फिलअप करणे सुरू झालेला आहे। तर यामध्ये बघू शकता रजिस्ट्रेशन करत असताना इथे तुम्हाला एक यूजर नेम सेट करायचा आहे। तर माझ्या मते तुम्ही यूजर नेममध्ये तुमचा आधार कार्ड नंबर टाका, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण जाणार नाही आणि संपूर्ण तुम्हाला सुद्धा माहिती राहणार की आपलं यूजर नेम म्हणजे लॉग इन आयडी हा आपला आधार कार्ड नंबर आहे। त्यानंतर इथून चेक करून घ्या आणि एक पासवर्ड सेट करा। जोही पासवर्ड तुम्ही सेट करणार तो पासवर्ड तुम्ही नोट करून ठेवा। तुमचा ईमेल आयडी टाका, इथून OTP सेंड करा, मोबाईल नंबर टाका, OTP सेंड करा। दोन्ही OTP देणं तुम्हाला अतिशय गरजेचं राहणार आहे। OTP टाकल्यानंतर इथे कॅप्चा टाका आणि सेव्हला क्लिक करा। संपूर्ण इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर तुमचे अकाउंट क्रिएट होऊन जाणार। अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन करताना तुम्ही जो आयडी यूज केलेला आहे, जसं की आपण सांगितलेलं आहे की आधार नंबर यूज करा, तर आधार नंबर तुमचा आयडी आपण ग्राह्य धरू शकतो। त्यानंतर पासवर्ड तुम्ही जो आता इथे सेट केलेला आहे तो पासवर्ड, तर आयडी टाका, पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि त्यानंतर लॉग इनला क्लिक करा। लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे आधार कार्ड लिंक करण्यासाठी सांगण्यात येणार। तर आधार कार्ड नंबर टाकायचा, त्यानंतर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP जाईल। तो OTP टाकून सर्वप्रथम तुम्हाला तुमचे आधार कार्ड या अकाउंटमध्ये लिंक करून घ्यायचे आहेत। बघू शकता लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येईल। तर तुम्हाला सेकंड नंबरचं जे ऑप्शन आहे अदर बॅकवर्ड क्लासचं इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे, कारण की जे सोशल जस्टिस आहे हे SC कॅन्डिडेटसाठी आहे आणि हे OBC कॅन्डिडेट। तर अदर बॅकवर्डला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन येणार। यामध्ये आधार योजनेचा सुद्धा फॉर्म आहे, स्वयंचा सुद्धा फॉर्म आहे आणि हॉस्टेल ॲप्लिकेशन सुद्धा आहे। तर प्रोसीड ॲप्लिकेशनला आपल्याला क्लिक करावं लागेल, जेणेकरून आपण आता आपला जो आधार योजनेचा फॉर्म आहे तो इथून फिलअप करणार। प्रोसीड ॲप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे फक्त एक्झिस्टिंग स्टुडंट म्हणजे फक्त रिन्यूअलचे फॉर्म सुरू झालेले आहे। अजूनपर्यंत इथे न्यू ऑप्शन आलेलं नाही आहे, म्हणजे नवीन विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही आहे। इथे हॉस्टेल, स्वयं आणि आधार, तर इथे आपल्याला आधारला क्लिक करावं लागेल, कारण आपण आधार योजनेचा फॉर्म भरत आहे त्यामुळे। आणि त्यानंतर तुम्हाला बाकीचा जो फॉर्म आहे तो सुद्धा आपल्याला फिलअप करून घ्यायचा आहे। आधार योजना क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे जेही आधार कार्डनुसार नाव होते नाव दिसेल, डेट ऑफ बर्थ, तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर इथे स्टेटस, तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला डिस्प्ले होणार। त्यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती आधार कार्डनुसार आलेली आहे तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सेकंड स्टेपमध्ये काय विचारण्यात येईल, इथून तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे। इथून तुम्हाला तुमची पोट जात, जसं की OBC आहे तर मग कुणबी, माळी जेही असेल तुम्ही टाकू शकता। कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा तुम्हाला। तर आता भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना नंबर कोणता टाकायचा हे माहिती नाही आहे, घाबरण्याचं कारण नाही आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स नंबर कसे शोधायचे या संदर्भात संपूर्ण माहिती दिली जाणार। तर तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट नंबर चेक करू शकता। त्यानंतर तुम्हाला कोणत्या डिस्ट्रिक्टमधून तुमची कास्ट सर्टिफिकेट मिळाली आहे ते टाका। इथे तुमचे नाव टाका, कोणी दिलेली आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर, तहसीलदार, अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या। त्यानंतर कोणत्या तारखेला मिळालेली आहे, इश्यू डेट सुद्धा तुम्हाला टाकायची आहे। त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट नंबर टाका, कोणी दिलेला आहे ते टाका। अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या। त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे की इन्कम डिक्लेरेशन, तर तुमच्या फॅमिली इन्कम 2.5 लाखापेक्षा कमी आहे का, तर इथे तुम्हाला यस क्लिक करावं लागेल। यस क्लिक केल्यानंतर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटवर जेवढी तुमचे इन्कम असेल 50,000, 60,000, 70, 80, 1 लाख, 1.5 लाख ते तुम्हाला इथे नमूद करावं लागेल। तर कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचे इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करून घ्यायची आहे। तर इथे तुम्हाला जेवढे इन्कम आहे इन्कम टाका आणि त्यानंतर सेव्हला क्लिक करा।
त्यानंतर बघू शकता तुम्हाला टाकायचा आहे तुमचा परमनंट ॲड्रेस। तर जोही तुमचा परमनंट ॲड्रेस आहे तो ॲड्रेस इथे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या 3 लाईनमध्ये। इथे महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, गावाचे नाव टाका, त्यानंतर इथे पिनकोड टाका। त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला प्रेझेंट ॲड्रेस विचारलेला आहे। प्रेझेंट ॲड्रेस कोणता? तुम्ही जिथे भाड्याने राहत आहे तो ॲड्रेस, म्हणजे ज्यांच्याकडे तुम्ही रेंटनी राहत आहे त्यांचा ॲड्रेस टाकायचा आहे तुम्हाला। तर ज्यांच्याकडे रेंटनी राहत असाल त्यांचा ॲड्रेस त्यांच्या आधार कार्डनुसार किंवा इलेक्ट्रिक बिलनुसार तुम्ही इथे इन्सर्ट करू शकता। डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, गावाचे नाव टाका, पिनकोड टाका। टाईप ऑफ प्रिमायसेसमध्ये तुम्हाला टाकायचं आहे की हाऊस आहे किंवा त्यामध्ये ऑप्शन दिलेलं आहे PG आहे की रेंटेड हाऊस आहे। तर जेही असेल तुम्ही यामधून टाकू शकता। ओनरचे नाव टाका आणि ओनरचा मोबाईल नंबर। अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला या पेजवर फिलअप करून घ्यायची आहे। तर वर तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे, इथे तुम्हाला जिथे तुम्ही राहत आहे भाड्याने त्यांचा ॲड्रेस टाकायचा आहे, मोबाईल नंबर, त्यांचे नावसुद्धा इन्सर्ट करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या। सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। त्यानंतर पॅरेंट्सचा ॲड्रेस विचारण्यात आलेला आहे। तर जोही तुमचा परमनंट ॲड्रेस आहे तोच तुमच्या वडिलाचा किंवा पॅरेंट्सचा ॲड्रेस असेल तर दोन्ही याच्यामध्ये सेम टू सेम ॲड्रेस तुम्ही यामध्ये टाकू शकता। तर तुमच्या वडिलांचा म्हणजे तुमचाच परमनंट ॲड्रेस या दोन्ही बॉक्समध्ये इन्सर्ट करा। इथे ईमेल आय डी टाका, इथे मोबाईल नंबर टाका वडिलांचा। अशा प्रकारे जे तुम्हाला पॅरेंट्स ॲड्रेसचं पेज आहे हे फिलअप करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता यामध्ये तुम्हाला संपूर्ण तुमची डिटेल्स, करंट कोर्स, तुम्ही सध्या कोणत्या एज्युकेशनमध्ये शिकत आहे त्याबद्दलची माहिती, इथून तुम्हाला डिस्ट्रिक्ट चूज करावी लागेल, तालुका जिथे तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे म्हणजे तुम्ही शिकत आहात तिथली इन्फॉर्मेशन, इथे तुम्हाला व्हिलेज म्हणजे कुठे आहे तुमचं कॉलेज, कोणत्या डिस्ट्रिक्टला आहे, कोणत्या तालुक्याला आहे, त्याप्रकारे क्वालिफिकेशन लेवल हे तुम्हाला इथून सिलेक्ट करावं लागेल, जसं की डिग्री आहे, PG आहे की डिप्लोमा आहे, या प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करावे लागेल। तर आपल्याला ह्या पेजमध्ये काय करायचं लक्षात असू द्या, जे विद्यार्थी सेकंड इयरला आहे तर त्यांना फर्स्ट इयर आणि सेकंड इयरची इन्फॉर्मेशन ॲड करायची, जे विद्यार्थी थर्ड इयरला आहे त्यांना फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, जे विद्यार्थी फोर्थला आहे त्यांना 1, 2, 3 आणि 4 वर्षाची इन्फॉर्मेशन ॲड करावी लागेल। तुम्हाला संपूर्ण मार्कशीट इयर वाईज, फर्स्ट इयरची मार्कशीट, सेकंड इयरची, थर्ड इयरची, फोर्थ इयरची, अशा प्रकारे तुम्हाला कंबाईन सेमिस्टर असेल तर 2-2 मार्कशीटचे बंच बनवा आणि ते तुम्हाला अपलोड करावे लागेल 250 KB आतमध्ये PDF बनवून। तर अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची। आणि यामध्ये अजून एक लक्षात ठेवा, यामध्ये तुम्हाला ॲडमिशन इयर विचारण्यात येणार। तर स्टार्टिंगला तुम्ही कोणत्या वर्षी ॲडमिशन घेतलेली आहे, जसं की फॉर एक्झाम्पल जे विद्यार्थी फोर्थ इयरला असेल ते विद्यार्थ्यांची ॲडमिशन कधी झालेली आहे, 22ला वगैरे झाली असेल मे बी, आणि जे विद्यार्थी सेकंड इयरला आहे त्यांची ॲडमिशन 2024ला झालेली आहे। अशा प्रकारे तुम्हाला ॲडमिशन इयरसुद्धा व्यवस्थितरित्या टाकायचं आहे। तर मी तुम्हाला एक एज्युकेशन म्हणजे सेकंड इयरला असलेल्या विद्यार्थ्याचा एक फॉर्म डेमो म्हणून भरून दाखवतो। तर बघू शकता यामध्ये एज्युकेशन टाकल्यानंतर तुम्हाला तुमची स्ट्रीम टाकायची आहे, जसं की इंजिनिअरिंग आहे, कॉमर्स आहे, काही पण असू शकते। अशा प्रकारे यामधून तुमचं कॉलेज सिलेक्ट करावं लागेल। त्यानंतर कोर्स, तर कोर्समध्ये इंजिनिअरिंग असल्यामुळे एक ब्रँच सिलेक्ट करावं लागेल यांना, MCOM वगैरे BCOM असेल तर कॉमर्स येईल त्यांची, गव्हर्नमेंट कोट्यातून ॲडमिशन। तर यामध्ये बघू शकता सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे हा की करंट कोर्स ॲडमिशन इयर टाकायचं आहे। तर हे जी ॲडमिशन आहे ही 2024ला आहे, कारण 24ला ॲडमिशन घेतली, 25ला फर्स्ट इयर कंप्लीट आणि आता 25ला सेकंड इयरला ॲडमिशन, आणि सेकंड इयरचा फॉर्म आहे तो 25चा। अशा प्रकारे बघा 24 टाकलेला आहे, फर्स्ट इयर आहे, फर्स्ट इयर कंप्लीट केलेला आहे, स्टार्टिंग कधी झाली होती 2024ला, पर्सेंटेज रिझल्टमध्ये पास, डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागेल, प्रोफेशनल कोर्स आलेला आहे, गॅप नाही आहे आणि रेग्युलरमध्ये। अशा प्रकारे तुम्हाला माहिती फिलअप करून घ्यायची आहे। ही झाली फर्स्ट इयरची, कारण फर्स्ट इयरला 24ला ॲडमिशन घेतली होती, कारण आता फर्स्ट इयर 24ला, सेकंड इयर 25ला, कारण 2025ला आता सुरू आहे, त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची। यामध्ये कुठेही कोणाला अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, परंतु यामध्ये मिस्टेक होऊ देऊ नका, कारण यामध्ये जर मिस्टेक झाली तर तुमचा फॉर्म हा फायनल सेव्ह होणार नाही। आणि अजून एक सांगतो मधातच, फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे। एकदा जर तुम्ही फॉर्म फायनल सबमिट केला तर फॉर्म तुम्ही एडिट करू शकत नाही आहे, त्यामुळे फॉर्म फिलअप करताना 2-3 वेळा व्यवस्थित चेक करूनच तुम्ही फायनल सबमिट करा। एकदा जर फायनल सबमिट झाला तर तुम्हाला एडिट ऑप्शन नाही आहे, जावं लागेल तर ऑफिसलाच, आणि ऑफिसवाले एवढ्या इझिली तुम्हाला सपोर्ट करत नाहीत, त्यामुळे व्यवस्थितरित्या भरा। अडचण असेल तुम्ही विचारा, माहिती देतोय आपण, घाबरण्याचं कारण नाही आहे, शांततेने बघा। यामध्ये संपूर्ण माहिती देण्याचं तेच रिझन आहे की चुका व्हायला नको कोणापासून, त्यामुळे अशा प्रकारे संपूर्ण पहिलं पेज फिलअप करा। आता
या पेजला सेव्ह केल्यानंतर फर्स्ट इयरची इन्फॉर्मेशन सेव्ह होऊन जाणार। याच प्रकारे मग फर्स्ट इयरचं जे प्रोफाईल आहे हे सुद्धा संपूर्ण माहिती सेव्ह होऊन जाणार। आणि आता करावं लागेल सेकंड इयर ॲड। बघू शकता फर्स्ट इयरची इन्फॉर्मेशन सेव्ह झालेली आहे, खालच्या साईडला दिलेली आहे। सेकंड इयरचं संपूर्ण लॉक आहे, फक्त इथं इयर ऑफ स्टडी परसुईंग टाकलेली आहे, डेट ऑफ ॲडमिशन कोणत्या दिवशीला ॲडमिशन झाली आहे तुमची, अशा प्रकारे फक्त एवढीच माहिती भरायची आहे। कारण प्रोफाईल ऑलरेडी लॉक आहे, आपण सांगितलेलं आहे की 2024ला ॲडमिशन घेतलेली आहे आणि सेकंड इयरला आहे। आणि डेट ऑफ ॲडमिशन आता इथे जर फॉर एक्झाम्पल एक उदाहरण देतो तुम्हाला, एखाद्या विद्यार्थ्याने जर आता थर्ड इयरला असेल तर इथे 23 आले असते, 23ला फर्स्ट इयर, इथे 24 आला ना, इथं 23ला फर्स्ट इयर, 24ला सेकंड इयर आणि आता टाकलं असतं आपण इथं थर्ड इयर परसुईंग आणि थर्ड इयरची ॲडमिशन डेट। अशा प्रकारे सांगण्याचा उद्देश हाच आहे की चुका होऊ देऊ नका, कारण सर्वात जास्त चुका होत आहे ते म्हणजे करंट एज्युकेशनमध्ये। बाकी संपूर्ण व्यवस्थित फॉर्म भरला जात आहे, करंट एज्युकेशनमध्ये प्रॉब्लेम जात आहे। अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या आणि त्यानंतर सेकंड इयरची इन्फॉर्मेशनसुद्धा आपण इथून सेव्ह करणार। तर अशा प्रकारे संपूर्ण फर्स्ट इयर सेकंड इयर जेही असेल तुमचं तुम्ही सेव्ह करून घ्या, कारण संपूर्ण जो फॉर्म आहे हा एक्झिस्टिंगसाठी आहे, करंट फर्स्ट इयरवाल्या विद्यार्थ्यांसाठी नाही आहे। त्यामुळे संपूर्ण माहिती फिल करून घ्या। यामध्ये तुम्ही बघू शकता फर्स्ट इयर आणि सेकंड इयर, फर्स्ट इयर पास आहे, सेकंड इयर परसुईंग आहे, इथे तुम्हाला माहिती बघू शकता। अशा प्रकारे जर काही अडचण असेल इथून डिलीट करू शकता, परत तुम्ही ॲडसुद्धा करू शकता। संपूर्ण माहिती ओके असेल तर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा, म्हणजे आता आपण भरणार आपली नेक्स्ट स्टेप। यामध्ये करायचे तुम्हाला पास्ट एज्युकेशनची इन्फॉर्मेशन ॲड। पास्टमध्ये तुम्ही काय केलेलं आहे, SSC केलेलं असेल, HSC केलेलं असेल तर तुम्हाला इथे या खाण्यामध्ये जेवढी ऑप्शन दिलेले आहे हे तुम्हाला फिलअप करून घ्यायचे आहे। जसे की बघू शकता इथून स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, एज्युकेशन लेवलमध्ये 10वी, कॉलेजचे नाव, कोर्स, बोर्ड कोणते आहे तुमचे, मार्क्स, कोणत्या वर्षी तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे, कोणत्या वर्षी तुम्ही पास आहे, या प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची यामध्ये। आणि यामध्ये तुम्ही ॲडमिशन इयर व्यवस्थित टाका। आता कोणता विद्यार्थी 10वीला आहे आणि तो जर फॉर एक्झाम्पल 2022ला पास असेल तर तुम्हाला ॲडमिशन इयर 21 करायची आणि पासिंग इयरला 22 करायचं, कारण 10वी आपण 1 इयरचीच पकडल्या जाते। सेम टू सेम 12वीचं पण तसंच करायचं। जो विद्यार्थी 24ला पास असेल तो ॲडमिशन इयर 23 करेल आणि पासिंग इयर 24 करेल। 10वी आणि 12वी एका इयरला। आणि एखाद्या विद्यार्थी जर डिग्री झालेली असेल तो PGसाठी फॉर्म भरत आहे, करंट एज्युकेशनमध्ये तो PGची इन्फॉर्मेशन टाकणार आणि पास्ट एज्युकेशनमध्ये तो 10वी 12वी आणि डिग्रीची इन्फॉर्मेशन टाकणार। तर डिग्रीची इन्फॉर्मेशन 3 वर्षाचं येणार डिग्री, तुमची डिग्री जर 3 वर्षाची असेल तर, जसं की फॉर एक्झाम्पल 2021 पासून तर 24 पर्यंत, म्हणजे ॲडमिशन इयर 2021, पासिंग इयर 2024, अशा प्रकारे तुम्हाला तिथे ॲड करावं लागेल। तर संपूर्ण इन्फॉर्मेशन व्यवस्थित इथे ॲड करा, काही एवढं हार्ड नाही आहे। यामध्ये जेवढे ऑप्शन दिलेले आहेत तेच ऑप्शन तुम्हाला फिलअप करून घ्यायचे आहे आणि इथे एक PDF फाईल तुम्हाला अपलोड करून घ्यायची आहे। बाकी काही यामध्ये एवढं हार्ड नाही आहे। त्यामुळे तर सेम टू सेम 10वी 12वी विद्यार्थ्यांनी ॲड करा, डिग्री असेल तर डिग्रीसुद्धा तुम्ही ॲड करा। कुठेही अडचण असल्यास तुम्ही कमेंट्स करू शकता, यामध्ये दिलेले ऑप्शन तुम्ही फिल करू शकता, यामध्ये कुठेही हार्ड नाही आहे। कॉलेजचं नाव मिळत नसेल तर तुम्ही अदरमध्ये कॉलेजचं नाव टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत। तर सर्वात प्रथम बघू शकता तुम्ही की तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे की तुम्ही या स्कॉलरशिप व्यतिरिक्त कोणतेही मेंटेनन्स अलाउन्स म्हणजे दुसरी कोणती स्कॉलरशिप घेत आहे का। एक आपण MHA-DBT घेतोय, ती तर आपली कॉलेजची स्कॉलरशिप असते, आणि त्याच्यानंतर आपण जे मेंटेनन्स अलाउन्स आहे म्हणजे जे आता ही जे स्कॉलरशिप घेत आहे आपण ती, या व्यतिरिक्त तुम्ही कोणती स्कॉलरशिप घेत आहे का, तर तिथे आपल्याला नो करायचं आहे। त्यानंतर बघू शकता सेल्फ एम्प्लॉयमेंट आहे का, म्हणजे सॅलरीड नो करा। तर काइंड ऑफ बिझनेस नो करा। त्यानंतर डिसेबिलिटी म्हणजे हँडिकॅप आहे का, जे विद्यार्थी हँडिकॅप असेल तेच फक्त लास्ट ऑप्शनला यस करतील, जे हँडिकॅप नाही आहे ते इथं नो करतील। म्हणजे साधारणतः इथे नोच ठेवा संपूर्ण ऑप्शनमध्ये, फक्त हँडिकॅपवाले विद्यार्थी लास्ट ऑप्शनला यस करतील। अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शनमध्ये क्लिक करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। यामध्ये टाकायचे आहे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स। शेवटची स्टेप म्हणजे डॉक्युमेंट्स आणि इम्पॉर्टंट पार्ट आहे तो डॉक्युमेंट्सचा, कारण जे विद्यार्थी संपूर्ण डॉक्युमेंट्स ओकेमध्ये देतील त्यांचे फॉर्म व्हेरीफाय होऊन जाणार आणि ज्यांचे डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम राहणार त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म त्रुटीमध्ये येऊ शकतात। तर डॉक्युमेंट्स तुम्हाला 250 KBच्या आतमध्ये पाहिजे आहे। PDF 10वीची मार्कशीट, 12वी मार्कशीट, इन्कम सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि डोमेसाईल सर्टिफिकेट, इथून तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता। त्यानंतर बघू शकता स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, TC, बोनाफाईड किंवा फी रिसिप्ट, गॅप सर्टिफिकेट, त्यानंतर CGP टू पर्सेंटेज कन्व्हर्टर, त्यानंतर तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट नोटरी असलेलं, डिक्लेरेशन,
जे तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्टेलला राहत नाही ते, त्यानंतर अटेंडन्स सर्टिफिकेट म्हणजे प्रेझेंटी सर्टिफिकेट, हे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये 250 KB आतमध्ये अपलोड करायचे आहे. इथून तुम्ही ब्राउज करू शकता आणि इथे अपलोडला क्लिक करू शकता. ऑटोमॅटिकली तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड होऊन जाणार. जर जी क्रायटेरिया दिलेला जसं की PDF पाहिजे, 250 KB आतमध्ये फाईल पाहिजे असेल तर ऑटोमॅटिकली तुमचे डॉक्युमेंट सबमिट होऊन जाणार. तुम्हाला अडचण येणार नाही. अशा प्रकारे हे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करून घ्या. अडचण असल्यास तुम्ही कमेंट्स करू शकता. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. त्यानंतर बघू शकता, त्यानंतर आहे तुम्हाला की इलेक्ट्रिसिटी बिल, जिथे तुम्ही रेंटने राहत आहे, रेंट रिसिप्ट आणि ॲफिडेविट की तुम्ही स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे ॲफिडेविट मागितलं आहे तुम्हाला इथे. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहे. जिथे तुम्हाला रेड मार्क दिलेला आहे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी अपलोड करावे लागेल. त्यानंतर प्रिव्ह्यू अँड सबमिटचं ऑप्शन आहे. तर इथे तुम्हाला सबमिट करायच्या अगोदर सांगतोय आणि तुम्हीसुद्धा व्यवस्थित ऐका, फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे. फॉर्म सबमिट जर केला तुम्ही फायनली तर तुम्ही एडिट करू शकत नाही आहे. त्यामुळे प्रिव्ह्यूमध्ये एकूण एक इन्फॉर्मेशन 2 नाही 3 नाही 4 वेळा चेक करा, जेणेकरून तुमच्या फॉर्ममध्ये कुठेही अडचण नसली पाहिजे, त्रुटी नसली पाहिजे, कोणत्याही प्रकारचं चुका झालेल्या नाही पाहिजे. कारण एकदा जर तुम्ही फॉर्म सबमिट केला तर तुम्ही फॉर्म एडिट करू शकत नाही आहे. आणि हा फॉर्म डॉक्युमेंट्स लावून तुम्हाला समाज कल्याण ऑफिसला सबमिट करायचा आहे, जिथे तुमचं ऑफिस आहे. त्या ऑफिसला तुम्हाला फॉर्म सबमिट केल्यानंतर तिथून तुमचा फॉर्म चेक होणार. वेळेवर चेक होणार नाही, तो लेट चेक होणार आणि त्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी येणार. जेव्हा त्रुटी येणार तेव्हा तुम्ही फॉर्म एडिट करू शकता. तोपर्यंत तुम्ही फॉर्म एडिट करू शकत नाही आहे. त्यामुळे सबमिट करायच्या अगोदर कृपया करून 2 ते 3 वेळा चेक करा फॉर्म. कारण ऑफिसवाले सपोर्ट करत नाही, हे तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे की एवढ्या इझिली ऑफिसवाले सपोर्ट करत नाही आहे. आणि फर्स्ट टाईम ऑनलाईन फॉर्म केलेले आहे म्हणून त्यांनासुद्धा याबद्दलची माहिती प्रॉपर नाही आहे. त्यामुळे तुम्हाला सपोर्ट एवढ्या इझिली मिळणार नाही आहे. म्हणून तुमच्याकडून तरी फॉर्ममध्ये चुका होऊ देऊ नका, जेणेकरून तुम्हालाही त्रास होणार नाही आणि ऑफिसमध्ये पण जाऊन तुम्हाला कोणता सपोर्ट मिळणार नाही. तर अशा प्रकारे ही अपडेट आहे. यानंतर तुम्ही प्रिव्ह्यू अँड सबमिटला क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म डायरेक्टली प्रिव्ह्यू होणार, म्हणजे तुम्ही संपूर्ण फॉर्म चेक करू शकता आणि फायनल सबमिटसुद्धा तुम्ही करू शकता. एकदा फायनल सबमिट झाला की तुम्ही मेन पेजला येऊन तुम्हाला त्या फॉर्मची प्रिंटसुद्धा उपलब्ध होऊन जाणार. प्रिंट काढा, डॉक्युमेंट्स लावा आणि ऑफिसला सबमिट करा. तर या प्रकारे तुम्ही तुमचे आधार योजनेचे फॉर्म भरू शकता. यामध्ये कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि आधार योजनेबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. भरपूर सारे अपडेट तिथे सुद्धा देण्यात येत असतात. आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.